हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू, ही आहे मम्मी आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो आज ना आपण आपल्या चॅनल मध्ये अगदी इंटरेस्टिंग अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे स्ट्रॉबेरी पुडिंग। आता ना खूप सोप्या पद्धतीने हे स्ट्रॉबेरी पुडिंग आपण बनवणार आहोत। घरगुती सामान वापरून हे पुडिंग आपण बनवणार आहोत आणि मेन पॉइंट म्हणजे यामध्ये आपण अगर अगर पावडर, जिलेटिनचा वगैरे कशाचाच वापर करणार नाहीये। जे काही साहित्य आपल्या घरी आहे त्या साहित्यातून हे पुडिंग बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता स्ट्रॉबेरी पुडिंग बनवण्यासाठी आपल्याला एक भांड लागणार आहे। काचेचं भांड घ्या तुम्ही। आपण इथे अशा पद्धतीने हा एक बाउल घेतलेला आहे। आता हा ना गोल बाउल आहे, तुमच्याकडे जर स्क्वेअर मधला वगैरे बाउल असेल ना तर तो सुद्धा चालेल। आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या बाउलला आपल्याला बटर लावून घ्यायचंय। पूर्णपणे हा बाउल आपल्याला बटरने ग्रीस करून घ्यायचा आहे। आता हा बाउलला आपण बटरने ग्रीस करून घेतलाय। इथे आता ना साधारणतः 1 कप इतकी स्ट्रॉबेरी आपण कट करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घेतलेत। आता हे ना स्ट्रॉबेरी आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून ह्याची एक प्युरी तयार करून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता या स्ट्रॉबेरीची एक छान अशी प्युरी आपण तयार करून घेतलेली आहे। पूर्ण ग्राइंड करून घेतले स्ट्रॉबेरी आपण। आता ना इथे आपण एक भांड घेतलंय। ह्या भांड्यामध्ये आपल्याला साधारणतः 2 कप इतकं दूध घ्यायचंय। आता जी स्ट्रॉबेरी प्युरी आपण करून घेतलेली ती यामध्ये टाकायची आहे। साधारणतः 2 मोठे चमचे इतकी टाकूयात। आता यामध्ये ना आपल्याला साधारणतः 2 ते 3 चमचे इतकी साखर टाकायची आहे। स्ट्रॉबेरी आंबट असेल ना तर 3 चमचे साखर टाका, गोड असेल तर मग 2-2.5 चमचे बस झाली। आपण इथे साधारणतः 3 चमचे इतकी साखर टाकलेली आहे। आता यामध्ये ना आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे। आपण इथे ना व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली। तुमच्याकडे जर स्ट्रॉबेरी फ्लेवरची कस्टर्ड पावडर असेल ना तर ती यामध्ये टाका। आता माझ्याकडे स्ट्रॉबेरी फ्लेवरची नव्हती त्याच्यामुळे ही व्हॅनिला फ्लेवरची मी यामध्ये टाकणार आहे। आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरची कस्टर्ड पावडर जर तुम्ही वापरलीत ना तर हे जे स्ट्रॉबेरीचं पल्प आपण दुधामध्ये टाकलंय ते टाकायचं काही गरज नाही, कारण की मग नॅचरली ह्याला पिंक कलर येईल आणि स्ट्रॉबेरीचा फ्लेवर सुद्धा येईल। पण आता आपल्याकडे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे त्याच्यामुळे आपण स्ट्रॉबेरीचा पल्प टाकलाय। आता 2 मोठे चमचे इतकी ही कस्टर्ड पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आता ना ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये अगदी छान अशी घोळून घ्यायची, अजिबात गुठळी नाही राहिली पाहिजे। अशा पद्धतीने हे विस्पर असताना ह्याने हे घोळून घ्यायचं, म्हणजे ना यामध्ये अजिबात गाठी उरत नाहीत आणि छान असं घोळलं जातं लगेचच 1-2 मिनिटांमध्ये। इथे आता ना अगदी छान असं आपण कस्टर्ड पावडर ह्या दुधामध्ये घोळून घेतलेले आहे। आता हे भांड आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। यामध्ये ना एक सुद्धा गाठ राहिलेली नाहीये, तुम्ही इथे पाहू शकता। आता आपल्याला बेसिकली कस्टर्ड बनवून घ्यायचंय। आता हे ना सतत आपल्याला हलवत राहायचंय। मीडियम फ्लेम वरती इथे आपण गॅस ठेवलेला आहे आणि हे सतत हलवत राहायचंय अगदी घट्टसर होईपर्यंत। तुम्ही जर हे हलवलं नाही ना तर यामध्ये मग गाठी तयार होऊ शकतात, मग पूर्ण कस्टर्ड बिघडू शकतं। इथे तुम्ही पाहू शकता कस्टर्ड अगदी मस्त असं घट्ट व्हायला सुरुवात झाली। याच्यामध्ये ना एक सुद्धा गाठ राहिलेली नाहीये। इथे ना अगदी किंचितसर रेड फूड कलर आपण टाकतोय, कारण की ना आपल्याकडे पिंक फूड कलर नाहीये। तुमच्याकडे पिंक फूड कलर असेल ना तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता। तुम्ही पाहू शकता हे कस्टर्ड अगदी मस्त असं तयार झालंय। आता ना आपण गॅस बंद करून घेऊयात। मला ना असं सतत हलवत राहायचं।
आता हा बाउल आपण बटर मध्ये ग्रीस करून ठेवला होता, त्यामध्ये हे कस्टर्ड आपल्याला टाकायचं आहे. इथे ना हे अगदी व्यवस्थित असं आता आपण टॅप करून घेऊया, म्हणजे जे एअर बबल्स असतील ना ते निघून जातील. इथे ना हे थोडा वेळ आपण आता थंड व्हायला असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आता आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश तयार करून घ्यायचा आहे. आता इथे ना आपण हे पॅन घेतलेलं आहे. पॅन मध्ये जे स्ट्रॉबेरी आपण ग्राइंड करून घेतली होती ना ती आपल्याला टाकायची आहे. ही संपूर्ण स्ट्रॉबेरी प्युरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आता ना यामध्ये आपल्याला साधारणतः 2 चमचे इतकी साखर टाकायची आहे. इथे आता आपण ना एका वाटीमध्ये 2 चमचे इतकं पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये ना 1 छोटा चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर आपल्याला टाकायचं आहे आणि ते ना या पाण्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे. ते आता आपल्याला हे पॅन मध्ये टाकायचं आहे. आता ना यामध्ये हे थोडंसं पाणी ऍड करून घेऊया आपण. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण प्युरी करून घेतलेली ना त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलंय, ते यामध्ये थोडंसं टाकलंय आणि आता गॅस ऑन करून घेतलाय आपण. आता हे ना सतत आपल्याला मिक्स करत राहायचंय आणि याचं एक ना छान असं स्ट्रॉबेरी क्रश तयार करून घ्यायचं आहे. सतत मिक्स करत राहायचं, नाहीतर याच्यामध्ये गाठी तयार होतात. इथे तुम्ही पाहू शकता हे हळूहळू ना घट्ट व्हायला लागले मस्त असं. जसं जसं हे घट्ट होत जातं ना तसं तसं स्ट्रॉबेरीचा कलर सुद्धा अगदी डार्क बनत जातो. आता यामध्ये ना अगदी किंचितसं इतकं मीठ टाकायचंय आपल्याला. याने ना टेस्ट एनहान्स होते. खूप चिमूटभर इतकं मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता ना हे थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचंय. 3-4 मिनिटांमध्ये हे अगदी छान दाटसर असं बनतं. इथे तुम्ही पाहू शकता हा जो स्ट्रॉबेरी क्रश आहे ना तो ऑलमोस्ट आपला तयार झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता असं मस्त असा घट्टसर हा बनला पाहिजे. ह्याच्यामध्ये ना अजिबात गाठी राहिलेल्या नाहीयेत. ऑलमोस्ट आता हा स्ट्रॉबेरी क्रश आपला बनवून तयार आहे. आता ना आपण गॅस बंद करून घ्यायचंय. हे जे पुडिंग आपण बनवलेलं ना ते सुद्धा ऑलमोस्ट आता सेट झालेलं आहे. हा स्ट्रॉबेरी क्रश आहे ना गरम असतानाच ह्या पुडिंग वरती टाकायचा आहे आपल्याला. चमच्याच्या साहाय्याने ना हा थोडासा आता आपण सेट करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता खाली ना पुडिंगचं लेअर आहे तसं आहे आणि वरती ना स्ट्रॉबेरी क्रशचं लेअर सुद्धा ना आहे तसं आहे. मस्त अशा 2 लेअर झालेल्या आहेत. आता ना यामध्ये आपल्याला अगदी बारीक किसलेलं खोबरं टाकायचंय. सुकं खोबरं घेतलंय आपण इथे. आता ना वरून सुकं खोबरं सुद्धा आपण यावरती टाकलेलं आहे. आता आपल्याला ना हे सेट व्हायला ठेवून द्यायचंय फ्रीज मध्ये साधारणतः 1 ते 2 तासासाठी. स्ट्रॉबेरी पुडिंग ना म्हणजे पुडिंग 2 लेअर मध्ये आपण बनवलेला आहे. खालचा जो लेअर आहे ना तो अगदी व्यवस्थित सेट झालाय. आपण जोपर्यंत स्ट्रॉबेरी क्रश बनवत होतो ना तोपर्यंत खालचा लेअर सेट करायला ठेवलेला असा नॉर्मल रूम टेम्परेचर वरती आणि तो अगदी छान असा सेट झालाय. त्याच्यानंतर जो क्रश असतो ना जो स्ट्रॉबेरीचा क्रश आपण बनवतो तो अगदी गरमागरम असा यावरती टाकायचा. तुम्ही जर गार करून टाकलात तर मग नंतर तो सेट व्हायला सुरुवात होतो ना त्याच्यामुळे मग तो नंतर प्रॉपर असा पसरला जाणार नाही. त्याच्यामुळे अगदी गरमागरम क्रश जेव्हा आपण गॅसवरून उतरवतो ना तेव्हाच तो लगेच पुडिंग वरती पसरवून घ्यायचा. आणि वरून आपण ना तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा टाकू शकता. आपण घरी जे सुकं खोबरं आहे ना ते सुकं खोबरं किसून घेतलंय आणि ते अगदी बारीक किसून घेतलंय आणि ते यावरती गार्निशिंग साठी टाकलंय. आता हे पुडिंग ना आपण झाकून फ्रीज मध्ये ठेवायचंय साधारणतः 2 तासासाठी. फ्रीजर मध्ये ठेवू नका, रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा. आता हे 2 तास सेट होण्यासाठी आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊयात. आता हे ना आपण झाकून फ्रीज मध्ये 2 तासासाठी ठेवून देऊयात सेट होण्यासाठी. इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 2 ते 3 तास हे पुडिंग आपण सेट व्हायला फ्रीज मध्ये ठेवून दिलं होतं. मस्त असं ना जिगली जिगली स्ट्रक्चर होतं ह्या पुडिंगचं. आता याच्यावरती ना डेकोरेशन साठी आपण स्ट्रॉबेरीज ठेवूयात.
वरून ना आपण अशी ही स्ट्रॉबेरी टाकलेली आहे याच्यावरती। आता ह्याला ना आपल्याला कट करून घ्यायचंय। मस्त असं जिगली जिगली टेक्स्चर होतं ह्याचं, तुम्ही इथे पाहू शकता। हवे तेवढे पीस तुम्ही इथे करू शकता ह्याचे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे स्ट्रॉबेरी पुडिंग बनवून तयार आहे। आम्ही सुद्धा ना हे स्ट्रॉबेरी पुडिंग पहिल्यांदाच बनवलंय, त्याच्यामुळे खूप जास्त परफेक्ट झालेलं नाहीये, पण 90% झालंय ना। आणि ना ते दिसायला एकदम अमेझिंग दिसतंय। आता आपण टेस्टला कसं झालंय ते बघूया। टेस्ट असणं इम्पॉर्टंट आहे याला। आपण लगेचच ह्याला टेस्ट करून बघूया। एवढं अमेझिंग दिसतंय ना। वाव, भारी झालंय ना। काय सुंदर झालंय। एकदम जिगली जिगली असं लागतंय। पुडिंग ना खूप सुंदर झालंय। वरती जो आपण स्ट्रॉबेरीचा क्रश बनवला ना तो तर अगदी कमाल झालाय, खूप सुंदर झालाय स्ट्रॉबेरीचा क्रश। ते ना जिगली जिगली असं खालचा जो बेस असतो तो, आणि वरती ना स्ट्रॉबेरीचा गोड आणि थोडासा असं आंबट आणि दाणेदार असा क्रश, ते ना कॉम्बिनेशन इतकं छान लागतंय ना खायला। कमाल झालंय, अप्रतिम झालंय, खूप सुंदर झालंय। टेस्टला तर एकदम अमेझिंग झालेलं आहे। नक्कीच हे स्ट्रॉबेरी पुडिंग एकदा घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।